जय महाराष्ट्र मित्रांनो, दक्षिण मध्य रेल्वे नागपूर यांच्यातर्फे 1079 जागांसाठी भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की इथे कुठलीही एक्झाम होणार नाही, कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे. तुम्हाला जे मार्क पडले म्हणजे मेरिट बेसवर इथे सिलेक्शन होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालं आहे. तुम्ही फ्रेशर्स असाल, एक्सपिरियन्स पाहिजे आहे तर नक्की अप्लाय करा. संपूर्ण माहिती समजून सांगतोय, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे यांची ऑफिशियल वेबसाईट बघू शकताय. ही अप्लाय करायची लिंक आहे आणि ते बघू शकता यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे. नागपूर डिव्हिजन अंतर्गत ही भरती होते आणि नोटिफिकेशन 18/5/2026 रोजी म्हणजे लेटेस्ट नोटिफिकेशन आली आहे आणि अप्लाय करणं सुद्धा सुरू झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकताय, भरपूर साऱ्या जागा इथे असणार आहे. ओके, जसं की बघा, नागपूर डिव्हिजन अंतर्गत हे येतं, मग त्यामध्ये अनेक सारे ट्रेड आहे, त्यासाठी ही भरती होते आहे. बघू शकताय तुम्ही ते कुठले कुठले ट्रेड आहे. सगळ्यात आधी तुम्ही फिटर बघू शकताय, टोटल 90 जागा आहे. कार्पेंटर बघू शकताय, 41 जागा आहे. त्यानंतर वेल्डर बघू शकताय, 22 जागा आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन बघू शकता, म्हणजे असे भरपूर सारे जागा आहे. मग स्टेनोग्राफर, प्लंबर, पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक झालं, मेकॅनिक डिझेल झालं. त्याच्यानंतर बघा असे अनेक सारे ट्रेड आहे. मग तुमचं जे पण ट्रेडमध्ये शिक्षण झालं आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर या वर्कशॉपसाठी पण ही भरती होते. टोटल 1079 जागा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जर इथे अप्लाय करायचं असेल तर वयाची अट काय, तर तुम्ही ते बघू शकता, कमीत कमी वय तुमचं 15 पाहिजे आणि जास्तीत जास्त वय तुमचं 24 पाहिजे. पण तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्ष सूट म्हणजे 24+5, आणि जर का OBC कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुम्हाला इथे 3 वर्ष सूट दिली आहे म्हणजे 24+3, आणि दिव्यांग उमेदवार तुम्ही आहात तर 10 वर्षाची सूट तुम्हाला इथे मिळते. जर का तुम्हाला कन्फ्युजन असेल तर इथे बघा डेट पण दिली आहे. म्हणजे UR साठी तुम्ही अप्लाय करताय म्हणजे ओपन कॅटेगरीतनं अप्लाय करताय तर 2002 ते 2011 दरम्यान तुमचा जन्म झालेला पाहिजे. 19/5/1999 पासून 19/5/2011 पर्यंत तुमचा जन्म झाला पाहिजे. जर का OBC मधून अप्लाय करताय, SC ST मधून अप्लाय करताय तर 19/5/1997 ते 19/5/2011 पर्यंत तुमचा जन्म झाला पाहिजे. आणि एक सर्व्हिसमॅन किंवा PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 19/5/1992 ते 19/5/2011 दरम्यान तुमचा जन्म झालेला पाहिजे. आता यासाठी शिक्षण काय पाहिजे तर तुम्ही ते बघू शकताय, तुमचं 10वी पास आहात, कमीत कमी 50% तुम्हाला मार्क पडले, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. म्हणजे 10वी पासवर भरती आहे, 50% मार्क पाहिजे, प्लस तुम्ही ज्या पण ट्रेडसाठी अप्लाय करताय म्हणजे फिटरसाठी करताय, वेल्डरसाठी करताय, कार्पेंटरसाठी करताय तर तिथला तुमचा ट्रेड झालेला पाहिजे. म्हणजे तिथलं तुमचं ITI सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे. ओके, म्हणजे 10वी प्लस ITI तुमचं झालेलं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय आणि तसंच तुमचं सिलेक्शन असणार. इथे बघा मोड ऑफ सिलेक्शन दिलं आहे. इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम होत नाही ना कुठलाही इंटरव्ह्यू होतोय. 10वीमध्ये जे पण तुम्हाला पर्सेंटेज पडलेले आहे, जो पण तुम्ही ट्रेड घेतलाय त्यामध्ये किती मार्क पडले आहे त्या बेसिसवर हे सिलेक्शन असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही अप्रेंटिसशिप भरती आहे, त्यामुळे तुमचा 1 वर्षाची ही ट्रेनिंग पिरियड असणार आहे, ज्यामध्ये आपला स्टायपेंड मिळतोय, कामाचा अनुभव मिळतोय, सर्टिफिकेट मिळतोय. पुढे जेव्हा रेल्वेमध्ये भरती निघतात तिथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला जातो, तिथे तुम्हाला हा एक्सपिरियन्स कामाला येणार आहे. आणि आत्ता तुम्ही 15-16 वर्षाचे आहे तर नक्की तुम्ही हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला या फील्डमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला चांगला अनुभव येऊन जाईल. ओके, बघू शकता नागपूरमध्ये कुठे आहे तर नागपूर डिव्हिजनमध्ये आहे आणि हे मोतीबाग म्हणून वर्कशॉप आहे नागपूरचं तिथे. तर अशा या 2 डिव्हिजनसाठी ही भरती होते. ट्रेनिंग आणि स्टायपेंड दोन्ही आपल्याला मिळणार आहे. 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आहे. फक्त मेडिकल फिटनेस टेस्ट आपली इथे होणार आहे, त्याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं तर भारत सरकारची जी वेबसाईट आहे अप्रेंटिसशिपची वेबसाईट, यावर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर लॉग इन करा, नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग इथे ITI स्टुडंट असेल तर ITI टाकून घ्यायचं आहे, नसेल तर तुम्हाला इथे तुमचा एंटर युअर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून कॅप्चा टाकून रजिस्टर करायचं आहे. कौशल्य विकास और उद्यमिता मंत्रालय यांच्यातर्फे हे अपडेट आहे. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ITI झालं असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि तुमचं काय शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही नक्की कमेंट करा, त्यावर ही व्हिडिओ बनवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.